तर राम मंडळी, स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही प्रकारची एडिटिंग नाही केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारे आपल्या चॅनलवरती फाउंडचे जे काही व्हिडिओ केले आहेत, तर खूप जणांना अडचण येत आहेत की आपले जे की फाउंड आहेत ते पिक्सेल ॲपमध्ये ॲड करण्यात. तर त्याच्यासाठीच मी आजचा व्हिडिओ केलेला आहे. तर कशाप्रकारे एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला फाउंड कसे ॲड करायचे, कसे डाउनलोड करून कसे ॲड करायचे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. फक्त तुम्ही काय करायचे, या व्हिडिओला कुठेही नाही स्किप करता, शेवटपर्यंत बघत राहायचं, म्हणजे तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून जाणार आहे. तर सर्वात आधी काय करायचं, जे की तुमच्याकडे पिक्सेल ॲप असेल ते म्हणजे प्ले स्टोअरचंच पिक्सेल ॲप असेल, तर काय करू ते तुम्हाला सर्च मारून मी दाखवेल, काय विषय नाही. पिक्सेल ॲप आपण सर्च मारलेलं आहे, हे तुमच्याकडे पिक्सेल ॲप असेल तर हे पिक्सेल ॲप काय करायचं आहे, तुम्ही सर्वात आधी फोनमधून डिलीट मारायचं आहे. हे पिक्सेल ॲप फोनमधून डिलीट मारल्यानंतर इथून काय करायचं आहे, आपलं जे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक भेटून जाईल. तिथून तुम्ही डायरेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनलला यायचं आहे, म्हणजेच आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही यायचं आहे. तसे आल्यानंतर इथून पिनवरती क्लिक करायचं आहे. पिनवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता 2 नंबरला पिक्सेल ॲप APK, तर तुम्हाला 2 नंबरला दिसून जाणार आहे. तर हे पिक्सेल ॲप तुम्ही इझिली म्हणजे डाउनलोड करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर हे इझिली प्रकारे डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता. तर अशा प्रकारे याला डाउनलोड होऊ द्यायचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर इथून इन्स्टॉल मारून घ्यायचं आहे. इन्स्टॉल करण्याआधी जे की तुमच्याकडे प्ले स्टोअरचं पिक्सेल ॲप आहे ते आधी डिलीट करायचं आहे, नंतरच इन्स्टॉल मारायचं आहे, नाहीतर इन्स्टॉल होणार नाही, हे लक्षात राहू द्या. आणि कमेंट करू नंतर मग हे करू नका. त्यामुळे तुम्हाला मी आता सांगत आहे, पिक्सेल ॲप जे तुमच्याकडे असेल ते डिलीट मारा, त्यानंतर हे इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्यानंतर हे पिक्सेल ॲप काहीसं तुम्हाला अशा प्रकारे भेटून जाणार आहे. तर तुम्हाला की तुम्ही अशा प्रकारे पिक्सेल ॲप दिसणार आहे. तर पिक्सेल ॲपवरती अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही काय करायचं आहे, कॅन्सलवरती क्लिक करायचं. बघू शकता याच्यात तुम्हाला ऑलरेडी काहीसं तुम्हाला याच्यात भेटून जाईल हे PLP फाईल. इथून तुम्ही इझिली प्रकारे काय करायचं असे चेंजेस करू शकता. तर इथून काय करू, सगळ्यात आधी हे डिलीट मारून घेऊ, म्हणजे तुम्हाला एकदम प्रॉपरपणानं समजून जाणार आहे. तर इथून एक टेक्स्ट घेऊ, कोणती पण टेक्स्ट घेतल्यानंतर इथून एवरती क्लिक करायचं. एवरती क्लिक केल्यानंतर आता पुढे जायचं. पुढे तुम्हाला माहितीच आहे AB फाउंडमध्ये यायचं. AB फाउंडमध्ये आल्यानंतर याच्यात तुम्हाला ऑलरेडी काहीशे फाउंडसुद्धा भेटणार आहेत, बघू शकता. याच्यात काही इंग्लिश फाउंड तुम्हाला भेटणार आहे, आणि जे की तुम्हाला मी फाउंड देणार आहे ते फाउंड कसे ॲड करायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर सगळ्यात आधी येतं एकच फाईल दिसत असेल, त्यामध्ये एक T दिसत असेल मोठा शिकून, बघू शकता. तर यावरतून जर तुम्ही फाउंड ॲड केला तर एक फाउंड ॲड करू शकता तुम्ही, आणि इथून फाईलवरती क्लिक करून फाउंड ॲड केले तर एकदाच तुम्ही एक पॅकच्या पॅक तुम्ही समजा खूप सारे फाउंड इथे ॲड करू शकता. तर सगळ्यात आधी काय करतो, आपण फाईलवरती क्लिक करू. फाईलवरती क्लिक केल्यानंतर आता इथून काय करायचं, ज्याच्यात तुमचे फाउंड आहेत त्या फोल्डरमध्ये जायचं आहे. फोल्डरमध्ये आल्यानंतर याच्यात बघू शकता आपण 150+ फाउंड दिलेली होती. हे व्हिडिओ आपण कालच टाकलेला आहे, बघला नसेल तर बघून घ्या. याच्यात आपण 150+ श्रीलिपीचे फाउंड दिलेले आहेत, तर हे ॲड करायचे आहेत आपल्याला इथं सर्व. तर त्यासाठी काय करायचं, या फोल्डरमध्ये यायचं आहे आपल्याला. फोल्डरमध्ये आल्यानंतर इथून ॲड डिव्हाइसवरती क्लिक करायचं आहे. ॲड डिव्हाइसवरती क्लिक केल्यानंतर इथून जे की आपले फाउंड ॲड होणार आहेत, बघू शकता. एकदम इझिली प्रकारे तुम्ही बघू शकता, इथं फाउंड आपले ॲड झालेले आहेत. आणि याच्यात पण खूप खतरनाक फाउंड आहेत असे, बघू शकता. इकालचे तुम्ही याच्यात तुम्हाला याचा युनिकोड काढून आणावं लागेल, त्यानंतरच हे असे दिसतील. तर मग हे बाकी आपण ज्या व्हिडिओमध्ये आपण फाउंड दिले त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे कसे फाउंड यूज करायचे काय नाही. तर फाउंड अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता. आणि याच्यात तुम्हाला PLP फाईलसुद्धा ओपन करण्यात काहीसुद्धा अडचण येत नाही. आणि जरी अडचण येऊ लागली तर तुम्ही मला डायरेक्ट कमेंटमध्ये सांगायचं आहे, पुढचा व्हिडिओ आपण त्यावरती करायचं, काय विषय नाही. तुम्ही ज्यावर कमेंट केले त्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असते. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं मित्रांनो. कसे तुम्हाला फाउंड ॲड करायचे ते तर तुम्हाला समजलंच असेल. तर मग भेटतो एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे का बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा, आणि पुढचा पण व्हिडिओ कोणता फास्ट काय नाही ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगत चालायचं आहे. मग भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.